हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. 2 दिवस झाले आपण व्हिडिओ पोस्ट नाही केला कामाचा लोड असल्यामुळे. पण आपण जी कटिंग केली होती कॉलरच्या ब्लाउजची, तोच ब्लाउज तुम्हाला मी शिवून दाखवणार आहे. कशा प्रकारे आपण कॉलर कटिंग करायची, कशा प्रकारे आपण कॉलर जोडायची, कसे माप घ्यायचे कॉलरचे, तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला स्लीव्स तयार करून घ्यायचे. स्लीव्स तयार झाली की आपल्याला बॅक साइड तयार करून घ्यायची. बॅक साइडला गळा नाहीये त्याच्यामुळे आपण फक्त पलटी करून घ्यायची. बॅक साइड बनवताना जर तुम्हाला पॅटर्न हवा असेल तर तुम्ही पाठीमागच्या बाजूनी पाहिजे तसा आकार देऊन पॅटर्न तयार करू शकता पाठीवरती. जे आजकाल ट्रेंड भरपूर चालू आहे की आपण पाठीमागच्या बाजूला त्याचा राऊंड वगैरे बनवू शकतो किंवा ड्रॉप किंवा हार्ट असं अशा प्रकारे तुम्ही डिझाईन करू शकता. बॅक साइड पलटी करताना वरच्या बाजूला आपल्याला काहीच करायचं नाहीये, फक्त खालची जी बाजू आहे ती पलटी करून घ्यायची आणि आहे तसंच आपल्याला थापून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला कटोरी थापून घ्यायची. कटोरीच्या ब्लाउजला जेव्हा आपण कॉलर लावतो त्यावेळेस गळा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण गळ्याला जे आपण कॉलर लावतो ते कटोरीच्या जॉईंटवर आलं नाही पाहिजे. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. त्यानंतर आपण साईड पीस जोडून घ्यायचंय आणि फ्रंट साईड जशी मी तुम्हाला रेग्युलर दाखवतो त्याप्रमाणे तुम्ही फ्रंट साईड तयार करून घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही कटोरी जोडून घ्यायची. त्यानंतर आपल्याला योगपट्टी बनवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची. जर तुम्हाला ब्लाउज कसा शिवायचा कटोरी ब्लाउज त्याच्यावरती मी प्रॉपर व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही आता जाऊन बघा. खूप सोप्या पद्धतीने मी बारीक बारीक डिटेल्स त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. त्यानंतर आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी बनवून घ्यायची. कटोरी ब्लाउज कॉलर जरी असली तरी आहे तशीच बनवायची. फक्त गळा पलटी करताना पुढे जे महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. गळा पलटी करताना किती इंचावरती आपल्याला गळा पलटी करायचं आहे ते. अशा प्रकारे आपल्याला आय बनवून घ्यायचे. आय बनवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी कटोरी किती फिनिशिंग मध्ये किती छान बसली ते. जेव्हा तुम्ही कटोरी ब्लाउज शिवता त्यावेळेस दोन्ही कटोऱ्या शेजारी शेजारी ठेवून बघितल्यानंतर दोन्ही सारखे आहे की नाही आणि त्याचा आकार आणि शेप कसा दिसतोय हे नक्की बघा. कटोरीच्या फिनिशिंग वरून आणि आकारावरूनच कळतं तुम्हाला की ब्लाउज व्यवस्थित कटिंग झालाय की नाही ते. हे बघा, अशा प्रकारे आपला कटोरी ब्लाउजचा फ्रंट साइड तयार झालेली आहे. तुम्ही कटोरी बघू शकता किती सुंदर अशी किती छान अशी आलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, हा जो गळा आहे समोरचा, आपला जो समोरचा गळा आहे तो हा जो जॉईंट आहे याच्यावरती अर्धा इंच, याच्यावरती आपल्याला अर्धा इंच ठेवायचं आणि इथून आपल्याला वरचा गळा, इथून आपल्याला खालचा गळा पलटी करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला हा जो जॉईंट आहे त्या जॉईंट पासून वरती अर्धा इंच, एक मिनिट, हे बघा हा गळ्याचा जो जॉईंट आहे या जॉईंट पासून वरती आपल्याला तेच ठेवायचं आणि इथून खालीच आपल्याला गळा पलटी करायचा. पण गळा पलटी करताना आपल्याला अस्तर पूर्ण लावायचंय. कसं लावायचं ते तुम्हाला दाखवतो. सगळ्यात आधी आपण अस्तरची जी पट्टी काढली त्याला दोन्ही साईडनी एक साईडनी त्याला फोल्ड करून घ्यायचंय. जिथे आपण कटोरीच्या वरती अर्धा इंच मार्क केली तिथून शिलाई मारायला सुरुवात करायची आणि 1/2 इंचावरती टिप मारायची. खालचा गळा आपल्याला जसं रेग्युलर आपण कटोरी ब्लाउजचा गळा पलटी करतो त्या पद्धतीनेच आपल्याला गळा पलटी करून घ्यायचंय. फक्त जिथपर्यंत आपल्याला कॉलर लावायची तिथपर्यंत आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा नाहीये. हे बघा, तुम्हाला दिसत असेल नम्रता ज्या पद्धतीने शिवते ती पद्धत तुम्ही जरी सेम पद्धतीने शिवला ब्लाउज तरी खूप छान प्रकारे कॉलर आणि फिनिशिंग ब्लाउजची येऊ शकते. त्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे गळ्याला आणि जिथे आपली कॉलर लावायची तिथपर्यंत जिथे आपण कट ठेवलेला आहे तिथून अशी आपल्या अस्तरला किनारी मारून घ्यायची. हे बघा, इथून आपल्याला अशी अस्तरला किनारी व्यवस्थित मारून घ्यायची. किनारी मारून झाल्यानंतर आपल्याला गळा पलटी करून पुन्हा व्यवस्थित टिप मारायची. गळा पलटी केल्यानंतर आपल्याला जिथपर्यंत कॉलर लावायची तिथपर्यंत आपण 5 नंबर टिप मारायची आणि तिथून पुढे आपल्याला पक्की टिप मारून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे जिथे आपली कॉलर येणार आहे तिथपर्यंत आपल्याला 5 नंबर टिप मारायची आणि तिथून पुढे आपण अशी कॉलर व्यवस्थित लावून तिथून पुढे आपण अशी जी टिप आहे ती पक्की मारायची. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे गळा पलटी केलेला आहे. हे बघा, जिथे आपण कॉलर लावणार आहे तिथून खालीच आपण पलटी केलेलं आहे आणि वरती आहे तसंच ठेवलेलं आहे. फक्त आपण खालच्या बाजूने अस्तर ठेवलेलं आहे कारण जेणेकरून कॉलरला गळ्याला आपला कॅनव्हास लावलेला नाही तर सपोर्ट राहावा म्हणून. त्यानंतर आपण शोल्डरला टिप मारून घ्यायची व्यवस्थित. शोल्डरला टिप मारताना नेहमी अर्धा इंचच मार्जिन ठेवलेलं असतं.
आणि गळा जो आहे पाठीमागचा तो आपण अर्धा इंचच कापलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यापेक्षा जास्त खाली कापायचं नाही, किंवा असं जास्त खाली जर कापलं तर कॉलर पाठीमागच्या बाजूला जास्त जाते. त्यामुळे फक्त इथे नेहमी अर्धा इंचच कापायचंय. पाठीमागचं जे शोल्डरचा जो पाठीमागचा गळा आहे तो फक्त अर्धा इंच कापायचा. त्यानंतर शोल्डर जोडून घ्यायचं आपण व्यवस्थित. शोल्डर जोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला स्लीव्ज लावून फिटिंग करून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला स्लीव्ज पण लावून घ्यायची आणि स्लीव्ज लावून झाल्याच्या नंतर आपल्याला साईड फिटिंग पण करून घ्यायची. जी कॉलर लावायची आपल्याला ती सगळ्यात शेवटी लावायची. त्यासाठी आपल्याला पूर्ण ब्लाऊज तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, आपण अशा प्रकारे साईड फिटिंग सुद्धा मेजरमेंट घेऊन व्यवस्थित करून घ्यायची. ज्यांना साईड फिटिंग जमत नसेल त्यांच्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी फक्त मेजरमेंट घेऊन मापाच्या ब्लाऊजवरून आणि मेजरमेंटवरून ब्लाऊज फिटिंग कसा करायचा ते व्यवस्थित सांगणार आहे. त्यानंतर आपल्याला कॉलर कटिंग करायची. तर कॉलर कटिंग करण्यासाठी काय करायचं, आपला जो गळा आहे पुढचा तो व्यवस्थित जिथे कॉलर कट झालेली आहे आपली कॉलरसाठी मार्जिन जिथून ठेवलंय आपलं तिथून असं एकदम व्यवस्थित धरायचे आणि पूर्ण सेंटर पर्यंत किती माप आहे कॉलरचं ते मोजायचे. असं मेजर टेपिंग जसं मी दाखवले त्याप्रमाणे मोजायचे. तर आपलं हे जे माप आहे हे 6.5 इंच आलेलं आहे. तर बरोबर आपल्याला कॅनव्हासवरती 6.5 इंचाची कॉलर कापून घ्यायची. 1 इंच ते 1.25 इंच आपण कॉलर ठेवू शकतो रुंदीला. पण 1 इंच ठेवल्यानंतर कॉलर थोडी व्यवस्थित दिसते, 1.25 इंच कॉलर थोडी मोठी होते. तर त्यासाठी आपल्याला असं 1 इंचची पट्टी घ्यायची आणि आपलं कॉलरचं जेवढं माप आहे 6.5 इंच तेवढं आपल्याला कॉलर कट करून घ्यायची. तर अशा प्रकारे आपण 6.5 इंचावरती कॉलर कट करून घेऊया. हे बघा, इथे 6.5 इंच आलंय. तर पुढचं आपण जेवढं कॅनव्हास उरतंय तेवढं कटिंग करून फक्त 6.5 इंचाची कॉलर ठेवायची. आणि त्यानंतर कॉलरला जो शेप आहे तो कशा प्रकारे द्यायचा आहे ते बघा. आता आपली कॉलर 6.5 इंचाची आहे, तर याचा आपल्याला बरोबर सेंटर घ्यायचा आहे. सेंटर कुठे येणार आहे आपला, इथे असं सेंटर येईल. तर इथे इथपर्यंत आपल्याला असं अर्धा इंच बरोबर क्रॉस कापायचंय पुढच्या बाजूला. जसं मी दाखवतोय तसं इथून बरोबर सेंटर पासून पुढे असं अर्धा इंच आपल्याला क्रॉसमध्ये कापायचंय. त्यानंतर काय करायचं, वरची बाजू आहे तिथे पण आपल्याला असं क्रॉसमध्ये अर्धा इंच कापायचंय. जसं मी दाखवलं त्याप्रमाणे अर्धा इंच आपल्याला असं कटिंग करून घ्यायचंय. आणि वरच्या बाजूला तुम्ही असे राऊंड शेप देऊ शकता. त्यानंतर आपली कॉलर कटिंग करून झालेली आहे. याला जास्त शेप द्यायचा नाही, कारण जास्त शेप दिल्याच्या नंतर सुद्धा कॉलर व्यवस्थित दिसत नाही. शेप एकदम मापाचाच द्यायचा आहे, अर्धा इंचाचा शेप द्यायचा आहे. त्यानंतर आपण या अस्तरवरती चिटकून घ्यायची, प्रेस करून व्यवस्थित अस्तरवरती चिटकवून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे ब्लाऊजचं त्याच्यावरती असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, कॉलर कधी पण अस्तरवरती चिटकवून घ्यायची. जर कपडा जाड असेल किंवा साधा ब्लाऊज असेल तर तुम्ही डायरेक्ट पीसवरती कॉलर चिटकवली तर चालते. त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. आधी आपण काय करूया, कॉलर चारी बाजूनी थापून घेऊया व्यवस्थित आणि त्यानंतर आपण खालची जी बाजू आहे ती बाजू व्यवस्थित फोल्ड करून घेऊया. ही जी खालची बाजू आहे ही फोल्ड करून एक किनारी टिप मारून घ्यायची आणि त्यानंतर पलटी करून आपल्याला जी दोन्ही तोंड ओपन आहेत त्याच बाजूनी टिप मारायची. जर तुम्ही सेपरेट अस्तर लावत असाल पलटी करण्यासाठी तर तुम्ही चारही साईडनी टिप मारून घेऊ शकता पलटी करण्यासाठी. पण मी फक्त साईडनी मार्जिन असलेलं असेल तेवढंच टिप मारून घेणार आहे, कारण आपल्याला जो अस्तरचा तुकडा आहे कॉलर पलटी करण्यासाठी तो पूर्ण अखंड ठेवलेला आहे. त्यासाठी आपण फक्त दोन्ही जी तोंड आहेत तेवढेच आपल्याला टिप मारून घ्यायची. कॉलर पलटी केल्याच्या नंतर ब्लाऊज उलटा ठेवायचा आहे आणि जिथे आपण कॉलरचं जे कट ठेवलेलं आहे कॉलर लावण्यासाठी गळ्याला तिथून आपल्याला अशी कॉलर ठेवून पाव इंचावरती टिप मारून घ्यायची. लक्षात ठेवा, कॉलर नेहमी लावताना ब्लाऊज उलटा ठेवायचा आहे, म्हणजे कॉलर ज्यावेळेस आपण पलटी करू त्यावेळेस ती सरळ बाजूने येईल. तर अशा प्रकारे आपल्याला पाव इंचावरती व्यवस्थित कॉलरला टिप मारून घ्यायची. आणि कॉलर लावताना जो मधला हा सेंटर आहे हा बरोबर सेंटरवरतीच आला पाहिजे. बॅक साईडचा आणि कॉलरचा दोन्हींचा सेंटर एकदम बरोबर आला पाहिजे. त्यानंतर आपल्याला कॉलर पलटी करून पुन्हा एकदा व्यवस्थित किनारी मारून घ्यायची. ह्या अशा प्रकारे व्यवस्थित किनारी मारून घ्यायची. आणि ह्यानंतर मी तुम्हाला प्रेस करून दाखवतो, इस्त्री करून दाखवतो व्यवस्थित की कॉलर कशा पद्धतीने एकदम व्यवस्थित बसली ते. हे बघा, ब्लाऊज तयार झालेला आहे आपला. तुम्ही बघू शकता कॉलर किती फिनिशिंग मध्ये आणि किती छान बसली ती. तर अशा प्रकारे आपल्याला कॉलर लावायची.
नेहमी हा जो कट आहे कटोरीच्या वरतीच कॉलर ठेवायची आणि कॉलर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला एकदम सारखी आणि एकदम शेपमध्ये आलेली आहे. घातल्यानंतर फार छान दिसेल. एकदम फिटिंगमध्ये कॉलर बसते. बघा तुम्ही कटोरी सुद्धा दोन्ही कटोरी सुद्धा किती फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार झालेला आहे. जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.